हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, इकडे मी आता दुबईमध्ये आहे. इकडे ईदची सुट्टी चालू आहे आणि सुट्टीमध्ये रूममध्ये सगळेच बाहेर गेले आहेत. 4 जण रूममध्ये असतात, त्यामध्ये 3 जण आउटसाईडला आहेत. 2 जण इंडियाला गेलेत, एक त्याच्या नातेवाईकडे गेलाय आणि मी रूममध्ये आहे. मित्र फोन करत होते, पण बाहेर जायला कंटाळा आला, तर विचार केला की आज आपली रूमची साफसफाई करायची. तशी सफाई करायला दोघे तिघे हवे, पण मी एकटा असल्या कारणाने बघूया, मला जेवढी जमेल तेवढी करतो. अगोदर तुम्ही सगळं सामान काढून बेडच्या बाहेर ठेवलेलं आहे आणि काही सामान बेडच्या वरती ठेवलेलं आहे. पॉसिबल असेल त्या ठिकाणी जाऊन बेड वगैरे सरकवून कचरा काढण्याचा प्रयत्न करतो. अनफॉर्च्युनेटली सफाई करणारा पण नाही आहे तिथं. पण सफाई करणाराच माणूस येतो तो की तुमची बेडची रूमची साफसफाई करत राहतो. मेन आउटसाईडचा जो कॉरिडॉर आहे तो वॉशरूम आणि किचन असतील तर आमचे बेड किंवा आमचे रूम आम्हाला स्वतःला साफ करावे लागतात. आणि सगळे असल्यानंतर तो कंटाळा करतो. मलाही कंटाळा आला होता, पण म्हटलं आज 2 दिवस तिकडे इकडे ईदची सुट्टी आहे, 2 दिवस आहे म्हटलं, 1 दिवस असंच आराम करून घालवला, दुसरा दिवस बाहेर जाण्याचा कुठे मूड नव्हता. मित्र बोलत होते फोन करून, पण असंच मूड नव्हता. त्यासाठी म्हटलं आता काय करूया, घरी बसून उशिरा उठलो, नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं चला आज आपण सफाई करून घेऊ. घराची थोडी साफसफाई करू तर तेवढंच बेटर राहील. ते बेड वगैरे हळून सगळा कचरा वगैरे काढायचं काम चाललंय. बघूया आता. त्याच्यामध्ये एक बेड आहे, त्याच्या खाली तर एवढा सामान आहे आणि तो माणूस तो व्यक्ती घरी गेलेला आहे, केरळाचा आहे तो. तर तो एमर्जन्सी लिव्हला गेला. त्याच्या बेडखाली खूप सामान आहे, ते काढता येऊ शकत नाही. पण एवढ्या 2 बाकी 3 बेडच्या खालचं जेवढं सामान होतं, थोडा तो काढून मी सफाई करून घेण्याचा विचार केलाय. बघूया आता जेवढं होतं तेवढं करायचं. एकटं असल्यामुळे हालत पण खराब होते आणि पंखा बंद केलेला आहे, एसी बंद केलेला आहे, विंडो चालू ओपन केली आहे. कारण विंडोमध्ये थोडंसं म्हणतात ना, ऊन तर येत नाही आतमध्ये, पण थोडासा गरम हवा आतमध्ये येते. तेच कारण आतमध्ये पूर्ण दिवस 24 तास रूम पूर्ण बंद असतो, एसी चालू असते, पंखा चालू असते. त्याकडे करता येत नाही. हाच एक बेड आहे, त्याच्या खाली सामान आहे भरपूर, ते काही काढता येत नाही. मग त्याच्या बाजूचं काही सामान जास्त नव्हतं, तर बॅग बाजूला काढून ती साफसफाई करायला सुरुवात केली. बघूया. इलेक्ट्रिकचे पॉईंट्स वगैरे पण असतात, कारण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बेडचे पॉईंट करण्यामध्ये इलेक्ट्रिकचे पॉईंट घेऊन जाण्यासाठी वायर वगैरे, बोर्ड वगैरे त्याचे वायर्स आहेत, ते ॲज इट इज ठेवणं. ऑलमोस्ट ह्या बेड खालची झाली तर त्या बेड खाली सगळं सामान पुन्हा लावून देतो, म्हणजे नंतर पाण्याने पुसायला मोकळं. बरोबर झाडू काढलेलं सगळं टेबल वगैरे सरकवून प्रॉपर आतले झाडझूड करून पूर्ण जेवढी धूळ होती तेवढी काढलेली आहे. एकटं असल्यानंतर काही कोणाला हारायची गरज नाही, पटापट करता येत. तेवढी काही आतमध्ये डस्ट नाही येत, पण आता परत जवळजवळ महिन्याभरानंतर आम्ही साफसफाई करतोय. कचरा तर बराच निघालाय, खाली पिशव्या वगैरे असतात. पण आम्हाला वेळ नसत होतो, सगळेजण दिवसभर ड्युटी जातात, संध्याकाळी घरी थकून येतात आणि मग जेवण जे आहे ते झोपतात. मी तर जेवण रूममध्येच बनवतो, म्हणजे किचन आहे, किचनमध्येच बनवतो. आज शेवटीला मनावर घेतलं, बऱ्याच दिवसापासून आज उद्या करता आज मनावर घेतलं. रूममध्ये पण कोण नाही, म्हटलं काय करूया, घरी बाहेर जाण्याचा खूप कंटाळा आला. करता तहान पण लागली, म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घेऊया आणि बसूया. बसूनच राहिलो तर मग वेळ निघून जाईल. मग पुन्हा कामासाठी सुरुवात केली आणि पटापट सगळं झाडू वगैरे काढून कचरा भरून घेतोय. पाण्याचे आमचे जार असतात, पाण्याचा जार येत नाही, तर मी 4-5 एकदाच भरून ठेवतो. म्हणजे त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर करतो. तो पाणी घालायला कॉल केल्यानंतर तो पाण्याचं जार घेऊन येतो. आणि वरती आम्ही छोटे पंप लावलेले आहेत, एक इलेक्ट्रिक आहे आणि एक असं हातासारखं आहे. मोस्टली जेवणाचं सामान आम्ही ते ड्रायफ्रूटमध्ये कांदे, तांदूळ किंवा डाळी वगैरे ते आम्ही रूममध्येच ठेवतो. आणि बाकी म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे जे असतात, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे, कढीपत्ता, बाकी ते सगळे फ्रीजमध्ये, किचनमध्ये. तर रूममध्ये मोस्टली सामान ठेवल्यानंतर काचवं जळण्याचे चान्सेस जास्त असतात, झुरळ. पण तिकडे बाहेर किचनमध्ये ठेवल्यानंतर बाकी रूममधली लोक आहेत ते मे बी म्हणजे सामान मिसळण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे तो आपापल्या रूममध्ये ठेवत राहतो. आणि सगळं कचरा भरून झाले, एका पॉलिथिनमध्ये टाकले आणि ते एकत्र कचऱ्यामध्ये फेकायला बरं पडेल. पायालाही खूप चिपकले त्याचा कचरा. पिशवी बाहेर टाकूया, बाहेर ठेवतो, नंतर कचरा टाकूया.
झाडू आणि जे पण आहे ते पण बाहेर काढून घेतलं. आता पाणी घेतलं आहे, स्वच्छ मॉप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड आहे फ्लोरिंग क्लिनिंगचं, तो घेतला आहे. डेटॉलचा आहे फ्लोरिंग, म्हणजे छान वास येतो. बेडच्या काढून वगैरे फरशी पूर्ण पुसून घेत होती. फॅमिलीमध्ये हाच प्रकार असतो ना, बॅचलर्समध्ये राहायचं म्हणजे हे सगळं करणं भाग आहे. सांगितल्याप्रमाणे आमच्या ॲक्च्युली इकडे क्लिनिंगवाला आहे, पण तो रूमच्या आतमध्ये नाही येत. रूमच्या आतमध्ये येईल, पण रूममध्ये त्यावेळेस कोण नसतं, सगळे जॉबवर असतात आणि असंही कोण ओपन करून रूम देत नाही. कारण चारही लोक आहेत वेगवेगळेचे, म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असतो. काही चोरी वगैरे असेल त्यासाठी मग प्रिपेअर करतात की लॉक करून चावी जातो आपला घेऊन जातो रूमची. बाकी तर समोरचा कॉरिडॉर, किचन आणि टॉयलेट तो क्लीन करून जातो क्लीनरला, कारण ते आउटसाईडला आहेत ना. क्लीन केल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय, छान असं डिटॉल टाकल्यामुळे डिटॉल असं वाचून येत आहे. डस्ट मागाशी खूप होती, त्यासाठी मास्क लावलेला. सगळं झालं घेऊन पाणी करावं, घाण झाला, पुन्हा एकदा पाण्याचा डोकं छान पैकी एकदा पुसून घेतला. चला फायनली डन झाला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.